विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात या न्यूमेरिकल्समध्ये आपल्याला काय गिव्हन आहे आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे. An electric pump has 2 kilowatt power, म्हणजे पॉवर दिलेली आहे. How much water will the pump lift every minute to a height of 10 meter? मीटरमध्ये जे आहे ते डिस्प्लेसमेंट आहे, हाईट दिलेली आहे, पॉवर दिलेला आहे आणि हाऊ मच वॉटर जे पाण्याचं प्रमाण, किती पाणी वरती लिफ्ट होईल, म्हणजे किती पाणी वरती खेचलं जाईल. म्हणजे इलेक्ट्रिक पंप आपल्याला माहिती आहे पाण्याची मोटर असते, त्या मोटरीची पॉवर जर 2 किलोवॅट असेल तर प्रत्येक मिनिटाला 10 मीटर इतक्या हाईटवरती, म्हणजे पहा या ठिकाणी 10 मीटर हाईटवरती एक वॉटर टँक आहे असं आपण गृहीत धरूयात. ओके, सरफेसपासून ती 10 मीटर हाईटवरती आहे. 10 मीटर हाईट म्हणजेच आपल्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. ओके, आणि यामध्ये परत विचारलेलं आहे की पर मिनिट म्हणून दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, एका मिनिटाला 2 किलोवॅट म्हणजे पॉवर दिलेली आहे 2 किलोवॅट. मग या टाकीमध्ये पाणी किती भरेल, या टाकीमध्ये किती पाणी भरेल म्हणजे काय, मास विचारलेला आहे, त्याचं मास ऑफ वॉटर. ओके, काय विचारलेलं आहे, मास ऑफ वॉटर. म्हणजे आपल्या लक्षात आले की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मास कॅल्क्युलेट करायचं आहे, जे दिलेलं गिवन आहे त्यावरनं. तर गिवन पाहूयात. गिवन, द फर्स्ट थिंग इज पॉवर दिलेली आहे 2 किलोवॅट. किलोवॅट आहे, पॉवरला वॅटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, SI युनिटमध्ये. देन 2 किलोवॅटचं वॅटमध्ये जर कन्वर्ट करायचं तर काय करावं लागेल, मग 2 × 1000 करावं लागेल, इज इक्वल टू काय येतं मग 2000 वॅट. आता पॉवरची व्हॅल्यू वॅटमध्ये निघालेली आहे 2000 वॅट. नाव सेकंड इज हाईट, HEIGHT, हाईट. H किती आहे, 10 मीटर, हाईट मीटरमध्येच असते. ओके, या ठिकाणी काही कन्वर्ट करण्याची नीड नाही आहे. नंतर आहे टाइम ही डिनोटेड बाय स्मॉल t. किती दिलं आहे, 1 मिनिट दिलेला आहे टाइम. आपल्याला माहिती आहे टाइम कशात असतो, सेकंडमध्ये असतो. सो मग 1 मिनिटचं सेकंडमध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल, मग एका मिनिटामध्ये किती सेकंड असतात, 60 असतात. ओके, देन आपण इथे काय लिहू शकतो, 60 सेकंड. हे आपलं गिवन दिलेलं आहे. ओके, इतके गिवन आहे आपल्याकडे. आता याच्यावरून आपल्याला काय करता येतं, मास ऑफ वॉटर हे करायचं आहे. पण मास ऑफ वॉटर करत असताना पहा या ठिकाणी काय कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की पाणी एक इलेक्ट्रिक मोटरच्या पॉवरने एका हाईटवरती लिफ्ट केलं चाललंय, म्हणजे खेचलं चाललंय, याच्यामध्ये भरलं चाललंय. आता एक कॉमन एक्झाम्पल आहे, आपल्या घरामध्ये वॉटर टँक असते वरती छतावरती, त्यामध्ये पाणी वरती आपण भरतो. ओके, देन एका मिनिटाला मग किती पाणी भरेल यामध्ये सांगितलेलं आहे. एका स्पेसिफिक हाईटवरती आपण पाणी घेऊन चाललो आणि त्याला तिथे स्टोअर करत आहोत. इथे काय करतो आपण, स्टोअर करत आहोत. सो या ठिकाणी आपण विथ द हेल्प ऑफ, म्हणजे या ठिकाणी आपण पोटेन्शियल एनर्जीचा विचार करू शकतो. का, कारण इथे एका हाईटवरती पहा, पर्टिक्युलर हाईटवरती वॉटर कलेक्ट होत आहे, त्या वॉटरला काय आहे, मास आहे. परत त्या वॉटरवरती काय अप्लाय होणार आहे, ग्रॅव्हिटी अप्लाय होणार आहे. सो या ठिकाणी आपल्याला mgh ही व्हॅल्यू भेटते, म्हणजे यामध्ये मास ही व्हॅल्यू आहे. ओके, पण यासाठी एक पर्टिक्युलर टाइम लागत आहे, तो म्हणजे 1 मिनिट. ओके, पर्टिक्युलर टाइम लागत आहे तो म्हणजे 1 मिनिट. देन आपल्याला यावरनं पॉवरवरनं आपल्याला म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला यूज करून आपण मास कॅल्क्युलेट करू शकतो. आता कसं करू शकतो ते पाहूयात पुढे. इकडे पॉवर आहे, सो पॉवरचा फॉर्म्युला पाहूयात. पॉवर इज इक्वल टू वर्क डिवाइड बाय टाइम. आता आपल्याला माहिती आहे वर्कमध्ये काय असतं, वर्क आता बेसिकली आपण पाहिलो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्समध्ये काय असतं, mg असतं किंवा ma असतं इंटू s डिस्प्लेसमेंट असतं. ओके, तुम्हाला इथे लक्षात येत असेल काय येईल, मग mg तर आहे आपल्याकडे ऑलरेडी. मास ऑफ वॉटर तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ग्रॅव्हिटी त्या हाईटवरती असल्यामुळे आपल्याला ग्रॅव्हिटी अप्लाय होते त्यावरती, आणि डिस्प्लेसमेंट काय आहे, mgh. इथे आपल्याला काय भेटत आहे, mgh हे वर्क डन भेटत आहे.
देन या ठिकाणी आपण वर्कच्या ठिकाणी आपण लिहू शकतो mgh आणि खाली टाइम t. तर याला फॉर्म्युल्यामध्ये आपण असं लिहू शकतो देअरफॉर म्हणून P इज इक्वल टू mgh डिवाइड बाय t. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मास ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट करायचं आहे मास ऑफ वॉटर म्हणून आपण इथे करू शकतो. काय होतं मग याच पुढे पहा हे जे भागाकारामध्ये टी आहे इकडे जाऊन काय होतं मग गुणाकारात येतं इज इक्वल टू हे आपल्याला मास ऑफ वॉटर काढायचं आहे आणि हे वरती जे भागाकारामध्ये आहे ते कुठे येईल मग गुणाकारामध्ये येऊ शकतं. तो आपण इथे फॉर्म्युला मिळवू शकतो कोणता मास ऑफ वॉटर इज इक्वल टू PT डिवाइड बाय GH. तर पाहूया पॉवर आपल्याकडे आहे किती आहे 2000 वॅट आहे पॉवर इंटू टाइम किती आहे 60 सेकंड डिवाइड बाय ओके जी किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. देन हाईट किती आहे हाईट इज 10 मीटर इज इक्वल टू या ठिकाणी 2000 इंटू 60 आपल्याला माहिती आहे 9.8 इंटू 10 9.8 इंटू 10 किती येतं मग 10ने 98ला गुणल्याच्या नंतर 99 पॉईंट आपण इथे देतो म्हणजे 98 येतं खाली काय येतं 98 येतं. ओके आता याला मल्टिप्लाय डिवाइड करत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल यासाठी तुम्ही यातली कॅल्क्युलेशन्स करून घ्या. ओके कॅल्क्युलेशन केल्यानंतर पहा या समसंख्या आहे 2ने भाग जातो 4ने भाग जातो. ओके हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं आन्सर येतं 1224.5 kg. ओके कॅल्क्युलेशन करा. सो इथे आपल्याला म्हणता येईल असं मास ऑफ वॉटर म्हणजे किती वॉटर या टँकमध्ये तिथे टँकमध्ये कलेक्ट होईल. वर जे 10 मीटर हाईटवरती ठेवलेली जी टँक आहे त्या टँकमध्ये किती वॉटर कलेक्ट होईल तर किती होईल मग 1224.5 kg इतक्या मासिक पाणी यामध्ये लिफ्ट झालेलं असेल. द मंथ ऑफ एप्रिल तुम्ही जर पाहिलात तर आपला दर महिन्याला एक लाईट बिल येत असतं त्या लाईट बिलमध्ये आपण किती युनिट लाईट कन्झ्युम केलेली आहे ते युनिटमध्ये सांगितलं जातं. सो या ठिकाणी आपल्याला किती लाईट कन्झ्युम केली ते आपल्याला कशात काढावं लागेल मग युनिट्समध्ये काढावं लागेल म्हणजे किलो वॅट पर आवरमध्ये काढावं लागेल. कारण जेव्हा इलेक्ट्रिसिटी कन्झ्युममध्ये ह्या टर्ममध्ये आपण पॉवर यूज करतो त्यावेळेस पॉवर शुड बी एक्सप्रेस्ड इन किलो वॅट. पॉवर जी आहे ती कशामध्ये व्यक्त केली पाहिजे किंवा एक्सप्रेस म्हणजे दिली पाहिजे किलो वॅटमध्ये. ओके किलो वॅटमध्ये. आणि जो टाइम असतो तो टाइम कशात डिनोट केला जातो मेजर केला जातो तो अवरमध्ये केला जातो. ओके ही गोष्ट लक्षात असू द्या बिकॉज 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. मग आपल्याला हे पाहावं लागेल की एक दिवस म्हणजे काय म्हटलं पहा इफ 1200 वॅट इलेक्ट्रिक आयर्न इज युज्ड डेली फॉर 30 मिनिट्स आपण 1200 वॅटची एक आयर्न म्हणजे इस्त्री किती वेळासाठी यूज केली 30 मिनिटासाठी यूज करत आहोत एका दिवसामध्ये 30 मिनिटासाठी. तर असं आपण एक मंथ एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात द मंथ ऑफ एप्रिल 30 दिवस असतात. ओके मग 30 दिवस दररोज 30 मिनिट म्हणजे 30 दिवस आपण ही इस्त्री वापरणार आहोत किंवा ही आयर्न वापरणार आहोत. तर किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केली जाईल तर यासाठी अगोदर आपल्याला किलो वॅटमध्ये एनर्जी काढावी लागेल. ओके जी इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम झालेली आहे ती किलो वॅटमध्ये काढावी लागेल. मग 1 किलो वॅट अवर इज इक्वल टू 1 युनिट होतं. ओके त्या पद्धतीने आपल्याला ते सांगता येईल. तर चला पाहूयात काय करता येतं यामध्ये. तर माहिती झाली आता काय काढायचं तर गिव्हन काय काय ते पाहूयात. गिव्हन आहे या ठिकाणी पॉवर दिलेली आहे पॉवर. ओके पॉवर कशाची आहे पॉवर ऑफ इलेक्ट्रिक आयर्न आहे. पॉवर ऑफ इलेक्ट्रिक आयर्न किती दिलेला आहे 1200 वॅट दिलेला आहे. बघा जेव्हा इलेक्ट्रिसिटीसाठी आपण या टर्म वापरतो ही पॉवरची इलेक्ट्रिक आहे तेव्हा वॅटची व्हॅल्यू कशात कन्वर्ट करायला पाहिजे आपण किलो वॅटमध्ये कन्वर्ट करावी लागते. वॅटची व्हॅल्यू किलो वॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ओके
वॅटची व्हॅल्यू किलोवॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं 1200ला आपल्याला 1000ने काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. ओके, तेव्हा ही व्हॅल्यू कशात कन्वर्ट होते किलोवॅटमध्ये कन्वर्ट होते. देन पहा मग काय येतं या ठिकाणी हे 0 0 कॅन्सल आउट होतात, हे 0 0 कॅन्सल होतात. ओके, देन पहा 5 2 5 जा 10 2 6 जा 12. ओके, 6 डिवाइड बाय 5. इथे पण आपण यांचं डिवाइड केलं यांना तर काय होतं मग 5 1 जा 5 5 1 जा 5.2 5 2 जा 10. ओके, देन इथं येतं 1.2 किलो वॅट. या ठिकाणी वॅटला आपण काय केलेलं आहे किलोवॅटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. देन ही व्हॅल्यू पॉवर ऑफ इलेक्ट्रिक आयर्न इन किलोवॅट इज 1.2 किलो वॅट. देन पुढे पाहूयात टाइम दिलेला आहे आपला. सेकंड गिवन थिंग इज टाइम. टाइम आपण टी ने डिनोट करतो. किती दिलेला आहे 30 मिनिट. 30 मिनिट हा टाइम दिलेला आहे. दर दिवस म्हणजे डेली 30 मिनिट इतके ते आयर्न आपण काय करणार आहोत यूज करणार आहोत. किती दिवसासाठी करणार आहोत मग 30 डेजसाठी. ओके, 30 डेजसाठी मग आपल्याला पाहावं लागेल एका दिवसासाठी 30 मिनिट, एका दिवसामध्ये 30 मिनिट ती आयर्न आपण यूज करणार आहोत. तर 30 दिवसामध्ये किती मिनिट्स होतील. ओके, 30 दिवसामध्ये किती मिनिट होतील मग 30 दिवसामध्ये होतील तिचे पहा काय करावं लागेल आपल्याला 30 मिनिट्स डिवाइड बाय 30 डेज. ओके, देन 30 0 जा 0 33 जा 9 काय होईल तर 900 मिनिट्स होतील. काय होतील 900 मिनिट्स. देन 900 मिनिट्सला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल मग 900 मिनिट्सला आपल्याला आवरमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण टाइम या इलेक्ट्रिसिटी टर्ममध्ये काय होतो आवरमध्ये मेजर केला जातो. मग आपल्याला माहित आहे 60 मिनिटाचा 1 तास होतो म्हणजे 1 आवर होतं. सो या ठिकाणी आपण काय करूयात डिवाइड करूयात. पहा काय आन्सर येतं 6 1 जा 6 6 1 जा 6 कॅरी ओव्हर 3 किती झाले 30 झाले. देन 15 सो 15 आवर्स. ओके, 15 आवर्स म्हणजे आपण पाहिलं पॉवर आपण किलोवॅटमध्ये कन्वर्ट केलं 1.2 किलो वॅट आणि टाइम आपण आवरमध्ये कन्वर्ट केला. ओके, तासामध्ये कन्वर्ट केला किती आला 15 आवर. नाव वी कॅल्क्युलेट द एनर्जी कन्झ्युम्ड विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. कोणता इलेक्ट्रिक पॉवरचा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो पाहूया. वी हॅव फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे देन पॉवर म्हणजे बेसिक फॉर्म्युला त्याला आपण इलेक्ट्रिक पॉवर म्हणू. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम्ड. इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम्ड बाय जितकी इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम केली जाईल तितकंच वर्क डन होणार आहे. ओके, कारण जितकी एनर्जी असते तितकंच वर्क डन होतं. सो या ठिकाणी तोच फॉर्म्युला असतो बेसिक पॉवर इज इक्वल टू वर्क डिवाइड बाय टाइम. या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीच्या टर्ममध्ये आपण हे प्रॉब्लेम न्यूमेरिकल सॉल्व्ह करत आहोत. सो त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम लिहिलेलं आहे. जे इथं पण काय येतं वर्क डनच येतं. ओके, देन पाहूया किती इतकी इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम झाल्यानंतर मग किती वर्क डन होईल एका महिन्यामध्ये असं विचारलेलं आहे. देन आपल्याकडे व्हॅल्यू आहेत इलेक्ट्रिक पॉवर. आता याला तुम्ही कन्वर्ट पण करू शकता म्हणजे याला फॉर्म्युला पण क्रिएट करू शकता. हा टाइम इकडे घेऊन जाऊ शकता. ओके, पहा याला असंही करता येत. आता इथे इलेक्ट्रिक पॉवर हे जे डिवाइडमध्ये आहे ते इथे जाऊन काय होतं टाइममध्ये जातं. इज इक्वल टू इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम असं पण तयार होतं किंवा आहे त्याच फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही जर व्हॅल्यू पुटअप केलं तरी तुम्हाला आन्सर येऊन जातं. इलेक्ट्रिक पॉवर आपण कन्वर्ट केलं होतं कशामध्ये किलोवॅटमध्ये 1.2 किलो वॅट इज इक्वल टू काढायचे काय आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम्ड किती इलेक्ट्रिक एनर्जी त्या 30 दिवसामध्ये कन्झ्युम झाली डिवाइड बाय टाइम किती आलेला आहे 15 आवर्स. तुला माहित आहे हे जे भागाकार आहे इकडे जाऊन काय होतं गुणाकार होतं. 1.2 इंटू 15 इज इक्वल टू इलेक्ट्रिक एनर्जी consumed
electric energy consumed. Then 1.2 into 15, 15 into 2 30, carry over 3, 51 the 15 and 15 plus 3 18. ओके, पॉईंट कुठे येतो 1 प्लेसच्या नंतर तो युनिट प्लेस 18. देन मग हे कशात आलेलं आहे 18 किलो वॅट अवर, कारण 1.2 हे काय आहे किलो वॅट, 15 काय आहे अवर आहे, या दोघांचा गुणाकार केला. देन आपल्याला काय भेटलं इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम्ड हे टोटल 30 दिवसामध्ये आलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम्ड इन 30 डेज किती आलेली आहे 18 किलो वॅट अवर. ॲज वी नो आपल्याला काय माहिती आहे 1 किलो वॅट अवर 1 किलो वॅट अवर इज इक्वल टू 1 युनिट. आपला आन्सर किती आलेला आहे 18 किलो वॅट अवर इज इक्वल टू किती युनिट होतील मग 18 युनिट होतील. ओके, देन फायनली आपला आन्सर काय आलं मग एप्रिल महिन्यामध्ये किती युनिट्स एनर्जी कन्झ्युम होईल इन द मंथ ऑफ एप्रिल 18 unit electric energy will be consumed. This is the answer. Dear student, या न्यूमेरिकल्स मध्ये पहा हाईट दिलेली आहे 10 मीटर. एक हाईट दिलेली आहे 10 मीटर कुठून ग्राउंडच्या सरफेस पासून. देन किती आहे हाईट 10 मीटर आहे. या हाईट वरून काय पडतोय एक बॉल पडतोय खाली. ओके, काय पडतोय बॉल पडतोय, बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट 10 मीटर ही झाली हाईट. काय म्हणले बा इफ द एनर्जी ऑफ अ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट of 10 meters is reduced by 40%, how high will it rebound? Rebound चा अर्थ काय होतो पुन्हा उसळी घेणे, म्हणजे तो खाली पडून परत किती उसळी घेईल. आता पहा एक बॉल जर 10 मीटर हाईट वरनं जर खाली पडत असेल तर याच्यामध्ये काय असेल हो पोटेन्शियल एनर्जी असेल. ओके, काय असेल पोटेन्शियल एनर्जी असेल. म्हणजे कोणती पोटेन्शियल एनर्जी असेल इनिशियल पोटेन्शियल एनर्जी असेल. ओके, देन काय म्हणतोय मग इनिशियल पोटेन्शियल एनर्जी या लेवलवरती 10 मीटर वरती इज रिड्युस्ड बाय 40%. म्हणजे आता आपण सपोज करूया की या लेवलवरती जी पोटेन्शियल एनर्जी असेल तिची किती असेल 100% असेल. किती असेल 100%. ओके, ही पोटेन्शियल एनर्जी जी 100%. या पोटेन्शियल एनर्जी जी 100% आहे तिला काय करायचं आहे 40% रिड्यूस करायचं. 40% रिड्यूस करणे म्हणजे काय कमी करणे. ओके, रिड्यूस करणे 40% जर आपण रिड्यूस केलं म्हणजे कमी केलं तर उरेल किती मग 60%. ओके, देन मग रिबाउंड म्हणजे हा बॉल येऊन इथे आपटेल आणि परत मग तो किती रिबाउंड करेल. ओके, 60% म्हणजे किती हाईट वरती तो परत जाईल, म्हणजे किती पोटेन्शियल एनर्जी त्याच्यावरती हे करेल उसळी मारणे असं म्हणतो आपण त्याला. ओके, म्हणजे 40% रिड्यूस केल्यानंतर राहिली किती पोटेन्शियल एनर्जी मग 60%. तर या ठिकाणी हे समजणं गरजेचं आहे की ते दोन पोटेन्शियल एनर्जी बद्दल बोललं चाललंय. एक इनिशियल पोटेन्शियल एनर्जी ओके आणि दुसरी जी आहे ती फायनल पोटेन्शियल एनर्जी. जी इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आहे ती 100% असणार आहे, जी फायनल पोटेन्शियल एनर्जी आहे ती किती असणार आहे 60% असणार आहे. सो मग या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे हाईट दिलेली आहे. गिवन मध्ये आपण पाहूयात गिवन. ओके, हाईट म्हणजे सुरुवातीची. ओके, इनिशियल हाईट म्हणजे सुरुवातीला 10 मीटर येणार आहे. तर आपण याला हाईट सुद्धा आपण काय म्हणू मग इनिशियल हाईट म्हणू. इनिशियल हाईट ओके किती आहे 10 मीटर इनिशियल हाईट.
आणि कधी 100% पोटेन्शियल एनर्जीने हा बॉल जेव्हा फॉलिंग होत असेल तेव्हा तो 10 मीटर इतका खाली येतोय. आता 40% त्यातनं रिड्यूस करायचं, मग 60%ने तो कसा उसळी मारेल, म्हणजे रिबाउंड कसा होईल 60% याची पोटेन्शियल एनर्जी असेल तर, मग तो किती हाईट कव्हर करेल. ओके, देन आपल्याला इथे काय काढावं लागेल, मग फायनल हाईट कॅल्क्युलेट करायची आहे. काय करायचंय, फायनल हाईट कॅल्क्युलेट करायचं. अजून आपल्याकडे काय आहे, मग इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आहे. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती आहे, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी जे आपल्याला माहिती आहे, इनिशियल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh आहे. ओके, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. देन आपण इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, ओके, मग तिला आपण फर्स्ट पकडूयात इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. देन काय असेल मग याच्यामध्ये, मास कॉन्स्टंट जी, हाईट कोणती पकडू आपण यामध्ये, h1 हाईट पकडूयात. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी पोटेन्शियल एनर्जी 100% ओके एनर्जीने ती काय करणार आहे, फॉल होणार आहे. देन मग फायनल काय होईल, फायनल पोटेन्शियल एनर्जी जिला आपण पोटेन्शियल एनर्जी 2 पकडू, mgh हाईट 2. आपल्याला हीच हाईट कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, पोटेन्शियल एनर्जी सेकंड, पोटेन्शियल एनर्जी फर्स्ट, इनिशियल अँड सेकंड. इनिशियल एनर्जी 100% असेल आणि पोटेन्शियल एनर्जी सेकंड फायनल एनर्जी आहे ती किती असेल, 60% असेल. देन चला आपण काय करूयात मग आता. देन आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहेत, हाईट कशामध्ये आहे, देन पोटेन्शियल एनर्जीचा जर फॉर्म्युला आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय आहे, mg अँड h. ओके, देन दोन पोटेन्शियल एनर्जी आहे, तर काय करूयात आपण पहा. असताना आपल्याकडे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी 1 किती, mgh1. देन पोटेन्शियल एनर्जी 2 इज mgh2. त्यात आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी फर्स्ट किती आहे, मग ही आहे 100%. ओके, mgh1. पोटेन्शियल एनर्जी फायनल पोटेन्शियल एनर्जी काय आहे, 60% इज इक्वल टू mgh2. ओके, देन मग काय करावं लागेल, आपल्याला हाईट 2 काढायची आहे. देन याला आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणता येईल, इक्वेशन नंबर याला सेकंड म्हणता येईल, किंवा इथे पण इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा इक्वेशन नंबर सेकंड म्हणता येईल. ओके, देन डिवाइडिंग इक्वेशन सेकंड बाय 1, डिवाइडिंग इक्वेशन सेकंड बाय 1. ओके, मग काय होईल पहा, सेकंड इक्वेशनला आपण फर्स्ट सेकंडने, तर सेकंड इक्वेशनला आपल्याला आपण फर्स्ट इक्वेशनने डिवाइड करायचं आहे. मग फर्स्ट इक्वेशन काय आहे, 6, फर्स्ट इक्वेशनला डिवाइड करायचं आहे. सेकंड इक्वेशन 60 इज इक्वल टू mgh2 डिवाइड बाय फर्स्ट इक्वेशन 100 डिवाइड बाय mgh1. ओके, देन काय होईल मग पहा, हे mg कॅन्सल आउट होईल. ओके, mg कॅन्सल आउट होईल. पुढे काय असेल पहा, हे 0 कॅन्सल आउट झालं, 6 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू h2 डिवाइडेड बाय h1. ओके, h2 डिवाइडेड बाय h1. आपल्याला माहित आहे h1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, हाईट इनिशियल हाईट आपल्याकडे आहे, तो 6 डिवाइड बाय 10 इंटू h2 डिवाइडेड बाय 10. ओके, 10 मीटर ही व्हॅल्यू आहे. परत मग 6 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू h2 डिवाइडेड बाय h1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, किती आहे, 10 आहे. देन देअरफॉर काय करता येईल मग, 6 इंटू इकडलं जे डिवाइड 10 आहे इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, इज इक्वल टू h2 इंटू इकडे डिवाइड असेल इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय होईल. व्हॅल्यू काढायची कोणाची, h2 ची. देन 6 इंटू 10 इकडे जे मल्टिप्लाय आहे ते इकडे येऊन काय होईल, मग डिवाइड होईल, इज इक्वल टू h2. 10 1 जा 10, 10 1 जा 10. देन देअरफॉर h2 सेकंड हाईट म्हणजे फायनल हाईट इज इक्वल टू 6 मीटर. ओके, देन here we can say that the ball will rebound by 6 meter. Okay, काय म्हणते मग, how high will it rebound. मग
तो बॉल किती रिबाउंड होईल? फायनल आन्सर येईल 6 मीटर. या न्यूमेरिकल्स मध्ये पहा, द वेलॉसिटी ऑफ अ कार इन्क्रीज फ्रॉम 54 km/h टू 72 km/h. देन या ठिकाणी दोन वेलॉसिटी आहेत. एक वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी आहे, सेकंड फायनल वेलॉसिटी आहे. हाऊ मच इज द वर्क डन इफ द मास ऑफ द कार इज 1500 kg. पहा, मास आहे, इनिशियल अँड फायनल वेलॉसिटी आपल्याकडे आहे. ओके, मास आहे अँड इनिशियल अँड फायनल वेलॉसिटी आपल्याकडे आहे. या ठिकाणी वर्क डन विचारलेला आहे. नाउ वी नो दॅट आता वर्क डन साठी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट पाहिजे, तर या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा उल्लेख नाहीये. ओके, मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला असं होतं की वर्क डनचं विचारलेलं वर्क डनचा एकच फॉर्म्युला आपल्या डोक्यात असतो, तो म्हणजे W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, देन या ठिकाणी आपण कंडिशन्स पाहायला पाहिजे की हे जे क्वेश्चन्स आहेत ते एनर्जीवरती डिपेंड आहेत. कोणत्या एनर्जीवरती? पोटेन्शियल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जीवरती डिपेंड असलेले क्वेश्चन्स आहेत. कसे? हां, कार जी आहे ती कार कशामध्ये आहे? ॲक्सिलरेट आहे, म्हणजे मोशनमध्ये आहे. सो या ठिकाणी आपल्याला इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे. इनिशियल वेलॉसिटी, ओके, इनिशियल वेलॉसिटी किती आहे? 54 km/h. आपल्याला माहित आहे आता इथे मास के जी मध्ये आहे, तर आपल्याला एस आय युनिटमध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे km/h असेल तर याला मीटर/सेकंड करावं लागेल. कसं करता येईल? 54 × 5/18. ओके, 5/18 याने आपण याला मल्टिप्लाय केलं, 5 ने मल्टिप्लाय आणि 18 ने डिवाइड केल्याच्या नंतर मीटर/सेकंड मध्ये ही व्हॅल्यू कन्वर्ट होते. इज इक्वल टू 18 × 18, 18 3 × 54, देन 3 × 5 इज इक्वल टू 15 मीटर/सेकंड. ही झाली इनिशियल वेलॉसिटी. ओके, आता यामध्ये 54 km/h आपण मीटर/सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. या पुढे 72 km/h ही फायनल वेलॉसिटी आहे. ओके, वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी काय आहे? फायनल वेलॉसिटी v इज इक्वल टू 72 km/h आहे. आपल्याला माहित आहे km/h मधून मीटर/सेकंड मध्ये जायचं असेल तर या km/h ला आपल्याला 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, देन 72 × 5/18, 5/18, as we know that 18 1 is 18, 18 4 is 74, 4 × 5 is equal to 20 मीटर/सेकंड. म्हणजे फायनल वेलॉसिटी आपण 20 मीटर/सेकंड काढलेली आहे. देन इनिशियल वेलॉसिटी आपल्याकडे आली होती, ती होती 15 मीटर/सेकंड आणि फायनल वेलॉसिटी किती आलेली आहे? 20 मीटर/सेकंड. देन स्टुडंट आता आपल्याला काढायची आहे वर्क डन. ओके, काय म्हटलंय की हाऊ मच इज द वर्क डन. आता इथे वर्क डन कोणत्या कंडिशन मध्ये कम्प्लीट होणार आहे? कायनेटिक एनर्जी मध्ये असल्यामुळे, कारण कार ही कशी आहे? मोशन मध्ये आहे, म्हणजे गतीज ऊर्जेमध्ये आहे. याला एनर्जी भेटलेली आहे, कोणती? कायनेटिक एनर्जी आहे. ओके, देन आपल्याकडे वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल, या बेसवरती वर्क डन आपल्याला काय करायचंय? कॅल्क्युलेट करायचंय. आपल्याकडे काय आहे मग? इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी आणि मास आहे. देन आपल्याकडे देन अशा पद्धतीने, म्हणजे या कंडिशन सोबत किंवा या गिवन सोबत आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल कायनेटिक एनर्जी. कारण जितकी एनर्जी तितकंच वर्क डन होणार आहे. 1/2 × m × v². आता इथे पाहूयात काय v² ची व्हॅल्यू कशी काढावी लागेल. आपल्याकडे फायनल वेलॉसिटी आहे v आणि इनिशियल वेलॉसिटी आहे u. ओके, म्हणून इथे v² असल्यामुळे फायनल वेलॉसिटीचा पण स्क्वेअर करावा लागेल आणि इनिशियल वेलॉसिटीचा पण स्क्वेअर करावा लागेल. ती व्हॅल्यू तुम्ही इथेही काढू शकता आणि इथेही काढू शकता. इथे काढला तर आपल्याला माहिती आहे फायनल वेलॉसिटी किती आहे? 20² मायनस u². u किती आहे? 15². then is equal to 20² is 400 minus 50² is 225. then is equal to, या ठिकाणी आपण त्याला काय करू शकता? मायनस करू शकता. देन अवघड वाटत असेल तर या पद्धतीने इथे करू शकता. 400
2 to 5. 10 minus 5 5 आपल्याला माहिती आहे इथे 0 असल्यामुळे इथे कॅरीवर घेतला, इथे कॅरीवर घेतला. 10 minus 5 5. इथे किती उरतात मग 9. ओके, 9 minus 2 is 7. Then here is 3 3 minus 2 is 175. मग ही व्हॅल्यू कशाची आली v स्क्वेअरची किती 175. ओके, देन इथे आपण ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू शकतो. 1/2 इंटू मास किती दिलेला आहे पहा, मास 1500 मास आहे 1500 इंटू v स्क्वेअर. व्हॉट इज v स्क्वेअर इज 175. इथे v स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे इज इक्वल टू देअरफॉर पहा 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 7 जा 14. ओके, देन कॅरी ओव्हर सॉरी 2 7 जा 14. तर आपल्याला माहिती आहे इथे किती उरतं परत रिमाइंडर इज 1. देन 2 5 जा 10 and 0. देन 750 into 175. याचे कॅल्क्युलेशन करा. याचं कॅल्क्युलेशन मी इथे करून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. सो याचं फायनल आन्सर काय येतं मग 131250. ओके, हे कॅल्क्युलेशन करून पहा, तुम्हाला हे आन्सर भेटून जाईल. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इतकी जूल आलेली आहे. जितकी एनर्जी सप्लाय होईल ओके, जितकी एनर्जी भेटेल तितकंच काय होतं वर्क डन. ओके, वर्क डन आपण पाहिलेलं आहे. देन एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. इट इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड इन जूल. किती वर्क डन होईल या एनर्जी सोबत इतकं वर्क डन होऊन जाईल. ओके, न्यूमेरिकल्स मध्ये पहा काय रवी अप्लाइड फोर्स 10 न्यूटन म्हणजे फोर्स 10 न्यूटन आहे. न्यूटन मध्ये आहे नो प्रॉब्लेम. मूड अ बुक 30 सेंटीमीटर. मूड अ बुक 30 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात तर डिस्प्लेसमेंट तुमच्या लक्षात येईल. डिस्प्लेसमेंट किती आहे 30 सेंटीमीटर आहे. किती आहे 30 सेंटीमीटर. देन पहा या ठिकाणी 30 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट दिलेला आहे. मूड म्हणजे पुढे ढकलला आहे किंवा पुलिंग फोर्स असेल किंवा पुशिंग फोर्स असेल तो 30 सेंटीमीटर झालेला आहे. 30 सेंटीमीटर आपल्याला माहित आहे सेंटीमीटरमध्ये डिस्प्लेसमेंट नसतं. डिस्प्लेसमेंट कशात असतं मीटरमध्ये असतं. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावी लागेल. मग पाहूया हे सेंटीमीटर टू मीटरमध्ये जायचं आहे. देन वी नो आपल्याला काय माहिती आहे 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. देन आपल्याकडे किती सेंटीमीटर आहेत 30 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. आपण याला क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. मग काय करू शकतो 100 सेंटीमीटर इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 30 सेंटीमीटर इंटू 1 मीटर. ओके, देन question mark is equal to 30 centimeter into 1 meter divided by 100 centimeter. okay, then या ठिकाणी काय होईल पहा. देन ही असंही ठेवता येईल. ओके, आपण असंही ठेवू शकतो त्याला किंवा या ठिकाणी आपण जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर पॉईंट मध्ये आन्सर येईल. देन सेंटीमीटर काय होईल डिवाइड होईल म्हणजे काय कॅन्सल आउट होईल सॉरी. then is equal to 30 meter divided by 100 म्हणजे 30 divided by 100 मीटर. इट मीन्स 30 सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्वर्ट 30 डिवायडेड बाय 100 मीटर असंही करता येईल. ओके, कारण इथे पॉईंटमध्ये जर व्हॅल्यू निघत असेल तर पुढे जाऊन ती कुठेतरी कॅन्सल आउट होते. गणिताचा तुम्ही सराव केल्याच्या नंतर तुम्हालाही या गोष्टी लक्षात येत असतात. सरळ काय विचारले मग हाऊ मच was the work done by रवी. सरळ वर्क डन विचारलेलं आहे. फोर्स आहे डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही गिव्हन मध्ये असतील तर आपल्याला काय करता येतं मग वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे 10 न्यूटन आहे. ओके, इंटू डिस्प्लेसमेंट किती 30 डिवाइड बाय 100 डिस्प्लेसमेंट. देन कॅन्सल आउट काय होतं कॅन्सल आउट झालं. ओके, तिथलं 0 आणि इकडलं 0 कॅन्सल आउट झालं. मग वरती काय राहिलं मग 30 इंटू 1 30 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 10 1 जा 10 10 3 जा
वर्क डन इज इक्वल टू 3 SI युनिट इज जूल. मग वर्क डन काय झालं मग 3 जूल. ओके, आय होप तुम्हाला ही सर्व न्यूमेरिकल समजलेली असतील. देन समजली नाहीत, काही न्यूमेरिकल समजली नाही तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा. तुमच्या लक्षात येईल काही कन्वर्जन आहेत ते आपल्याला करता आली पाहिजेत. आणि खूप सराव केल्याच्या नंतर कुठे काय करायचं असतं किंवा कशा पद्धतीने कोणते फॉर्म्युले यूज करायचे असतात हे आपल्या सर्वांना सहजपणे समजतं. सो त्यामुळे आपण जास्तीत जास्त न्यूमेरिकल सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी आपली बेसिक कॉन्सेप्ट हे क्लिअर असल्या पाहिजेत. म्हणजे जे बुकमध्ये एनर्जी, वर्क, पॉवर या तिन्ही गोष्टींचा अभ्यास तुमचा चांगला झाला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतात. जर तुमचं थेरी ऑफ द एनर्जीचे एक्सप्रेशन्स असतील, डेरिवेशन्स असतील, ओके, कोणता फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे हे तुम्ही जर चांगल्या पद्धतीने अभ्यास नाही केला, त्याचा ते नाही समजून घेतलात तर मात्र मग तुम्हाला न्यूमेरिकल सोडवत असताना प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. सो प्लीज बी केअरफुल अबाउट द थेरी ऑफ एनर्जी, त्याचे डेरिवेशन्स वगैरे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. रिव्हिजन करा, जास्तीत जास्त न्यूमेरिकल सोडवा आणि मग तुम्हाला न्यूमेरिकल सोपे जातील.